राम नारायण राम हा एक शक्तिशाली मंत्र आहे. जर तुम्ही याचा जप केला, ध्यान केले, तर तुम्हाला तुमच्या जीवनात बदल जाणवेल. तुम्ही इतर लोकांना, विशेषतः तरुणांना यामध्ये सामील करू शकता. जसे लोक दररोज सकाळी योगा, व्यायाम करतात, त्याचप्रमाणे राम नारायण रामचा जप आणि ध्यान करायला हवे. जेव्हा माणूस अन्न खातो, तेव्हा त्याला त्याचे परिणाम काय होतील हे माहीत असते का? नाही ना? मग ध्यान करण्याआधीही विचार करायची गरज नाही. पूर्ण विश्वासाने, मनमोकळेपणाने ध्यान करायला हवे. तरुण हे देशाचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांचे लक्ष अधिक केंद्रित असायला हवे. कोणत्याही पालकांनी आपल्या मुलांवर दबाव आणू नये, उलट त्यांच्यासाठी एक नियोजनबद्ध दिनचर्या तयार करावी आणि त्यांना ध्यान करण्यासाठी प्रोत्साहित करावे. त्यामुळे जेव्हा ते अभ्यास करतील तेव्हा 100 एकाग्रतेने करतील आणि खेळतील तेव्हा 100 जोमाने खेळतील. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी ध्यान करणे आवश्यक आहे. ध्यान केल्याने मनाची एकाग्रता वाढते, शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मानसिक बळ मिळते. मुलांना लहानपणापासून ध्यान करण्याची सवय लावली पाहिजे. जेव्हा तुम्ही राम नारायण रामचा जप सुरू करता, तेव्हा तो फक्त तुमच्या जिभेवर असतो. पण काही काळ नियमित जप केल्यावर तो तुमच्या मनात खोलवर रुजतो. जसे पाणी गाळल्यावर त्यातील अशुद्धता तळाशी बसते, तसेच तुम्ही 1, 2 किंवा 3 तास ध्यान केल्यास राम नारायण राम तुमच्या अंतःकरणात सामावतो. यानंतर तुम्हाला हा मंत्र पुन्हा जपण्याची गरज भासणार नाही, कारण तुमच्या आत 50,000 कोटी आत्मा आहेत, त्या स्वतःचं राम नारायण राम जप करू लागतात. तुम्हाला जाणवेल की तुमच्या समस्या हळूहळू दूर होत आहेत आणि मानसिक शांतता लाभत आहे. सरकारने प्रत्येक शाळेत ध्यान बंधनकारक करावे. ध्यान केल्याने माणसाला आर्थिक लाभही मिळू शकतो. तरुणांनी ध्यानाचे महत्त्व समजून घ्यायला हवे आणि इतरांना त्याबद्दल माहिती द्यायला हवे. आयुष्यात कधीकधी परिस्थिती प्रतिकूल असते. मन अस्थिर होते, निर्णय घेता येत नाहीत आणि आपण निराश होतो. अशावेळी ध्यान एक प्रभावी उपाय ठरतो. ध्यानामुळे मन, विवेक आणि आत्मशक्ती मजबूत होते. ध्यानाला एक प्रकारची ध्वनी ऊर्जा, साऊंड एनर्जी म्हणता येईल, जी आपल्या शरीरातील 50,000 कोटी आत्म्यांना ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे शरीर बलवान होते, आयुष्य समृद्ध होते आणि विचार करण्याची क्षमता वाढते. ही ध्वनी ऊर्जा येते कुठून? ही ऊर्जा प्रकृतीतून येते. म्हणूनच प्रकृती, ही सृष्टी, आकाश आणि ब्रह्मांड हाच आपला आधार आहे. राम नारायण राम.